जय आदिशक्ती. मी राधा दत्तात्रय जंगले. जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व बंधू आणि भगिनींचं स्वागत करत आहे. आज आपण भक्ती म्हणजे नेमकं अंधश्रद्धा की विश्वास किंवा थोडक्यात अध्यात्म म्हणजे नेमकी अंधश्रद्धा आहे की भक्ती आहे किंवा आस्था आहे परमेश्वरावरची, हे सगळं सविस्तर माहिती घेणार आहोत. पण तत्पूर्वी आपल्याला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करत चला, म्हणजे मला जेणेकरून नवनवीन व्हिडिओ बनवता येतील आणि नवनवीन विषय मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल आणि मलाही थोडं प्रोत्साहन मिळेल. बघा, तर आजचा विषय असा आहे की मुळात अध्यात्म किंवा भक्ती ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे, नेमका हा प्रकार काय. तर त्यापूर्वी बघा, आपण श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या दोन गोष्टी, ह्या कन्सेप्ट क्लिअर करू. श्रद्धा म्हणजे काय असतं माहिती आहे का? डोळे बंद करून एक गाढ विश्वास किंवा एका ठिकाणी आपण आता काहीही होऊ दे, जगो मरो, चांगलं हो वाईट हो, म्हणजे एक समर्पित होऊन जातो, एक निष्ठा असते आपली. ठीक आहे. भक्तीची ती अशी अवस्था असते की जेणेकरून आपल्याला आता काहीच नको, माझ्या आयुष्यात जे काही घडेल, काही असो, चांगलं वाईट पाप पुण्य काय जे असेल ना, तर ह्या ठिकाणावरती मला किंवा ह्या परमेश्वरामुळे मला माझ्या कर्माचं फळ मिळणार आहे किंवा मी जे करेल त्याचं मला, थोडक्यात श्रद्धा ही भक्तीशी रिलेटेड असते. डोळे बंद करून एका ठिकाणी समर्पित होऊन आणि निष्ठा ठेवून असते. हा झाला श्रद्धेचा भाग. अंधश्रद्धा काय असते तर पहा, अंधश्रद्धा म्हणजे चुकीच्या गोष्टी तुमच्याकडून करून घेतल्या जातात. ठीक आहे. नको त्या जीवजंतूंची हत्या तुमच्याकडून केली जाते आणि ज्या गोष्टी मुळात महत्त्वाच्या नाहीत किंवा मॅटरच करत नाहीत किंवा ज्याचं काही अस्तित्वच नाही किंवा भ्रामक आहेत, अशा गोष्टींना खतपाणी घातलं जातं. लक्षात येते? म्हणजे टोटली श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या खूप वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत किंवा गोष्टी आहेत आणि श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्याच्यात खूप फरक आहे. ठीक आहे. श्रद्धा ही आस्तिक व्यक्ती करते आणि अंधश्रद्धा त्या श्रद्धेला न मानणारा व्यक्ती म्हणजे नास्तिक समजतो. लक्षात येते? श्रद्धेला अंधश्रद्धा तीच व्यक्ती समजते जी का नास्तिक असते. मला सांगा, जर तुम्हाला असं वाटतंय की जी लोक आध्यात्मिक आहेत किंवा ज्यांना संचार येतोय किंवा जे भक्ती करतात किंवा जे काय असेल भक्तीमध्ये जे स्वतःला वाहून नेतात, ठीक आहे, मग अशी लोक अंधश्रद्धेला खतपाणी घालतात किंवा देवाची भक्ती करणं ही अंधश्रद्धा आहे असं तुम्हाला का वाटतं? मी ह्या प्रत्येक व्यक्तीला प्रश्न विचारते. त्यांनी मला कमेंटमध्ये खरंच कमेंट करावी आणि सांगावी की तुम्हाला भक्ती ही अंधश्रद्धा का वाटते. मला सांगा, जर आपण एखाद्या ईश्वराला, एखाद्या भगवंताला तन मन धन आणि निष्ठा भक्ती सर्व समर्पित करून जर सेवा करत असेल आणि तो भगवंत खरंच त्या व्यक्तीला सगळ्या गोष्टीला सहाय्य होत असेल, तर तुम्हाला हरकत काय आहे? जी गोष्ट तुम्ही कधीच केलेली नाही, मग तुम्ही तिला अंधश्रद्धा कसं काय म्हणू शकता? लॉजिक आहे. पहा, तुम्ही म्हणता ना विज्ञानामध्ये खूप प्रगती झालेली आहे, 21 शतक होऊन गेलेत, आपण विज्ञानी युगामध्ये राहतोय, अंधश्रद्धेला खतपाणी घालू नका. मला सांगा, जी लोक डॉक्टर वकील किंवा मोठे मोठे अधिकारी असतात की नाही, कदाचित ती लोक ही व्हिडिओ पाहत असतील माझा, त्यांना मी विचारते, बंधू आणि भगिनींनो, जेव्हा तुम्ही एखादं ऑपरेशन करताय की नाही पेशंटचं, का बरं तुमच्या ऑपरेशन थिएटरमध्ये एखाद्या परमेश्वराचा फोटो असतो का? आणि का बरं स्ट्रेचरवर ऑपरेशन घेत असताना तुम्ही त्याला हात जोडता की हे गणराया, हे साईनाथा, हे स्वामी मला यश दे, म्हणता की नाही?
इथं कुठे गेली तुमची अंधश्रद्धा? काय म्हणाल याला? भक्तीच म्हणाल ना? तीच भक्ती ही लोक करतात. फक्त फरक एवढा असतो की ती त्यांचं भान हरवून गेलेले असतात. मुळात मला आजच्या व्हिडिओतनं हे क्लिअर करायचं आहे, भक्ती म्हणजे अंधश्रद्धा नव्हे, विश्वास नव्हे. मला सांगा, तुम्ही एखाद्याच्या भक्तीला जर अंधश्रद्धा समजत असाल तर तुम्ही त्या परमेश्वराला शिवी देत असाल, जो की त्याचा आराध्य आहे. तुम्हाला जर ही गोष्ट माहितीच नाही ना, तर तुम्हाला अधिकार पण कोणी दिलाय त्याच्या भक्तीला अंधश्रद्धा म्हणण्याचा? ठीक आहे ना, तुम्हाला परमेश्वर समजत नाही ना, नास्तिक आहात ना. ठीक आहे की तुम्ही तुमच्या जागी, आणि तुम्हाला कोणी बळजबरी पण करत नाही की परमेश्वर माना म्हणून. परमेश्वर आहे कारण तो सूर्य उगवतो. परमेश्वर आहे कारण तुम्ही श्वास घेता. परमेश्वर आहे कारण रोज संध्याकाळ होते आणि चंद्रही येतो आकाशामध्ये. परमेश्वर आहे कारण पाणी आहे, वारं आहे, आकाश आहे, आणि ह्याच्या प्रत्येक कणाकणामध्ये परमेश्वर आहे. परमेश्वर मानणं, भक्ती करणं, श्रद्धा ठेवणं, विश्वास ठेवणं ही अंधश्रद्धा मुळातच नाही. ठीक आहे. आता संचार, वारी, निगेटिव्हिटी ह्या संकल्पना खूप पुढच्या आहेत. जर तुम्हाला भगवंतच कळत नाही तर तुम्ही ह्या गोष्टी मानूच शकत नाही. ठीक आहे. आणि जर भगवंताला मानत असाल तर 100% पॉझिटिव्हिटी आहे, तर निगेटिव्हिटी पण आहेच. आणि त्याकरिता भगवंताने खूप अशा पॉझिटिव्ह गोष्टी बनवलेल्या आहेत. आणि जो जातो ना ह्या सगळ्यातनं, तो त्याला माहिती राहतं की हा काय प्रकार आहे. थोडक्यात बाबांचं वाक्य, ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. त्याच्यामुळं तुम्हाला ह्या सगळ्या तुमच्या डोक्याबाहेरच्या गोष्टी आहेत. बांधवांनो, भगिनींनो, मी तुम्हाला नम्र निवेदन करते की नम्र प्रार्थना करते, कोणाच्याही भक्तीची हेटाळणी करू नका. होत असेल तर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, अन्यथा तुमच्या वाचून देव ओस पडलेला नाही. ठीक आहे ना. तर मुळातच हा व्हिडिओ ह्याच्यासाठी केलेला आहे मी की भक्ती म्हणजे अंधश्रद्धा अजिबात नाही. ती एक श्रद्धा आहे, विश्वास आहे प्रत्येकाचा त्याच्या परमेश्वरावरचा, आणि ज्याच्या त्याच्या ठाई ज्याचा त्याचा भगवंत आहे. फक्त अंधश्रद्धेला खत पाणी न घालता डोळे उघडे ठेवून प्रत्येक भक्ताला हे निवेदन आहे, कुठल्याही अंधश्रद्धेत न भरकटता, स्वतःला न गुंडाळता उघड्या डोळ्याने भक्ती करा. म्हणजे जग तुमच्यावरती बोट उचलणार नाही, आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी राहील. मुळात जगाला तुमच्यावरती बोट उचलायला तुम्ही भाग पाडू नका, आहारी जाऊ नका कशाच्या. ठीक आहे मित्रांनो, परमेश्वर आहे, जिवंत रूपामध्ये आहे. कलियुग जरी असला तरी परमेश्वर आहे. जर नसता तर तुम्ही आम्ही अजिबात नसतो. ठीक आहे. बघा, ज्यांना व्हिडिओ आवडलेला आहे त्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. ज्या पद्धतीने या व्हिडिओचं नाव आहे जीवनातील सत्य, त्याच पद्धतीने मी ह्या व्हिडिओमध्ये जीवनात जी खरी सत्य आहेत ती निवडून तुमच्यापर्यंत आणणार आहे. आणि सत्यावरच आपण चर्चा करणार आहोत. आणि तुम्हाला तुमच्या सर्वांच्या डोळ्यावरील पडदा मी काढणार आहे. हीच माझी गुरुकृपा आहे, किंवा हाच माझ्यावरती भगवंताचा वरदहस्त आहे. काही प्रश्न असतील आध्यात्मिक, तुमच्या घरगुती काही प्रश्न असतील, अडचणी असतील तर व्हिडिओमध्ये कमेंट करू शकता. आपला नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. जय आदिशक्ती आदेश.